मम्मी काय करायला लागली? काय नाही, जरा काढते आता ही पट्टीचं. मला लय उशीर झालं. सकाळी बांधली होती, जरा दुपारी सोडलं म्हणजे जरा सुकतंय लवकर ग. हम्म. सोडलं जरा, सोडून पुसलं का नाही औषधानं जरा बरं वाटतंय, नाहीतर असं ठस 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 करते नकापाशी. डॉक्टरकडे जायचं मग. नाही आहे ते गोळ्या आणून गोळ्या खावा म्हणली ती, मग कशाला जायचं उगाच. हम्म. त्यांनी सांगितलंय गोळ्या का त्या चिठ्ठीवरच्या आणून खावा म्हणून. तर आज दाखवते पण तुम्हाला मला किती लागलंय. दुखते तर लय. जरा पाणी सुटल्यावानी होतं असं, लय दुखतंय. मस्त ठस 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 करतंय. सारखं जाणं होत नाही म्हणून मुलांना ड्रेसिंगचं साहित्य आणलंय घरीच. कोण न्यायचं सारखं म्हणून असं होतंय. लय दुखतंय ग बाई. कडं झालं एवढं इथवर. हे आता भरून आलंय डबरं, तरी खड्डा पडलेला. आणि विषय म्हणजे मला लागलं कसं ते पण सांगते तुम्हाला. आमच्या गावची जत्रा होती म्हणून आमची मामा मामी आली होती. आमच्या आईचं घर इथं जवळच आहे. मामा मामी आल्यामुळं आमची आई काय म्हणली, आता लहान लहान 2 पोरी त्या बाळ आहे ती, आता पुन्हा कधी चालत जायचं देवाला म्हणून म्हणली, मग मामाच्या गाडीतच जाऊया म्हणली. म्हणून मी लवकर इथनं माझं आवरून गेली होती. गेल्यावर मग आम्ही देवाला गेलो, देवदेव केला, आलो माघारी. आणि पुन्हा मामा मामी जायची होती म्हणून म्हणलं. पुन्हा मग आम्ही घरात गेलो. घरात जरा बसलून आईच्या हॉलला 2 दरवाजा येतं. पुढं पूर्वेला एक आहे आणि इकडं उत्तरेला एक आहे, एकाच हॉलला. मग ते 2 दरवाजे, एक दरवाजा पूर्ण असा टेकवला होता आणि एक दरवाजा असा अंतराळीचा असं नुसता हे केला होता, उघडला होता. गडबडीनं आम्ही आत आलो आणि पुन्हा मला इकडे यायचं होतं म्हणून मी नुसतं असं त्या चौकटीला अशी धरून बाहेर चालली होती, कारण मला इकडे यायची गडबड होती घराकडं. चौकटीला धरून अशी बाहेर जाताना नेमकं तिकडल्या दरवाज्यातनं भाग वारं लय भरभर येत होतं. त्या वाऱ्यामुळं काय झालं, शिव दरवाजा अंतराळी लावलेला होता असा पुढं केलेला, तो दरवाजा धाड दिशी माझ्या हातावर आपटला तसं इथला तुकडाच ओढला बोटाचा. आणि हो काही आता भरून आलंय, हितवर लागलेलं होतं मला, हितपर्यंत तुकडा कट झालेला आहे बोटाचा. तर हे डबरं भरले आता, पण ते दुखतंय लय, ठसठसतंय सारखं. काय करायचं. आणि ते तुकडा पडलेला आम्हाला माहीत नव्हतं. नंतर मी लोळायला लागले, मला सहनच होईना, इतकं दुखत होतं. लोळायला लागल्यावर पुन्हा मला नेलं आमच्या ह्यांनी. मी घरी आली, रडायला लागल्यावर हे म्हणलं, मग मला सांगायचं नाही, मला माहितीच नाही की म्हणलं. मग मला लगेच नेलं दवाखान्यात. पण आम्ही गेल्यानंतर मुलाला काय मला माहीत नाही, पण ते तुकडा सापडला बाहेर. मी जिथं पाठवर लोळत होती तिथं तुकडा पडला होता बोटाचा. त्या मॅडम म्हणल्या की आणलं असतं तर आम्ही जोडलं असतं, पण त्या जोडणार कसं होत्या. मी विचारलं त्यांना कसं जोडणार तुम्ही, तर त्या म्हणल्या तारानं जोडावा लागतो, बारीक नाजूक तार असते. मला काही ते पटलं नाही, नको म्हणलं, लय दुखल, तार अजून ह्यात घालायची म्हटल्यावर किती दुखल. आपल्याला जरा नकाला जिवाळी लागली तर किती दुखतं, ही तर तुकडा निघालाय म्हणल्यावर म्हणलं नको, माझं मी हाई सण करते म्हणलं. तर बाबा असं लागलेलं आहे मला. आता सांगितलंय पाण्यात हात बुडवू नका, म्हणजे कारण ते पू वगैरे होण्याची शक्यता आहे ना. मग दुखतंय तर लई, काय धक्का लागू देत नाही कशाचा काय नाही. म्हणलं आता मी दुपारची जरा अशी सोडते, मलम ही लावते, औषध लावते, मग ती जरा असं मोकळं पण बरं वाटते. बांधलं की असं ठस 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 करते नुसतं. तर म्हणलं तुम्हाला दाखवावं, कारण प्रत्येक गोष्ट सांगते म्हणल्यावर हे पण दाखवलं पाहिजेच की.
जरा कट कर. तर असं मग असं जरा पुसून काढून जरा मलम लावला की जरा बरं वाटते, गार पडते आणि जरा उघडं ठेवल्या पण सुकते लवकर. जरा काळजी घेते म्हणूनच ह्या खड्डा भरत आलाय. इतकं लागलं होतं, इथपर्यंत लागलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. हा, खोटं काय बोलायचं आहे, खोटं काय नसते माझ्याकडं. लय दुखते, नुसतं ठास 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 करते बोटात ह्या नकापाशी. नख पण निघल म्हणून सांगितले, त्या मॅडमने सांगितले नख पण निघल म्हणून, पण दमादमा निघल. तर म्हणलं दाखवावं, म्हणलं तुम्हाला आता मला किती लागलंय. नुसतं तुम्हाला कोड्यात टाकून तर काय करायचं आहे का नाही. बघा एवढं लागलंय मला. आता असं पुसावं लागतं त्याला, जरा थोडंसं औषध हे लावलंय, गार पडतंय मग. गोळ्या पण आहेत, त्या गोळ्या पण खाते मी आता. उद्या 8 दिवस होते बघा लागून. तर सारखं काय जाणं होत नाही दवाखान्याला, म्हणून हे घरीच आणले बघा साहित्य ड्रेसिंगचं. तर असं जरा केलं की बरं वाटते, गार पडते. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे, तुमच्याकडे जर असलं दरवाजा असतील तर तुम्ही पण असं पूर्ण टेकलं. आमचा पण चांगला आहे बघा, पण तिथं आईच्या घरी झालं आहे तसं 2 दरवाजा असल्यामुळं आमचा पण टेकतोय. तुमचा असला तर तुम्ही पण काळजी घ्या, टेकवत जावा. असं अर्धा ठेवला की काय तर होण्याची शक्यता असते. भिवून राहिलेलं कधी पण चांगलं. आता लय भ्या वाटते बाबा, काय करायचं.